अगं आजी आज डॉक्टरांना मारते. कसली गोड बातमी दिलीस टोन्या. पहिल्यांदा तुझा मुक्का घ्यावा असं वाटतंय. बरं झालं तर मुडद्याला चेचलं चांगलं. डॉक्टरांना मारलं. अगं मम्मी पप्पा अगं डॉक्टरांना मारलं. मम्मी डॉक्टरांना मारलं. टोन्या काय बोलतोस? कुणी मारलं डॉक्टरांना? ते काय मला माहित नाही, पण मंजू दीदीच्या घरापाशी का लय गर्दी जमलेली. बहुतेक मंजू दीदीनंच मारलं असेल त्यांना. अरे देवा, ह्यो कशाला गेला होता तिकडे वास काढत. मुडदा बसविला त्याचा. कुणी ना कुणी एक दिवस त्याला हलणारच होतं. बरं झालं हे काम मंजूने केलं ते. आई काय बोलतेस ग? डॉक्टर देव माणूस आहे ती, त्यासनी कोण का बरं मारल? टोन्या खरं सांग, मारामारी झाली का मीठ लावून मनाच्या कथा सांगतोयस? मी कशाला खोटं बोलू? मजेवाईच खोटं बोललो. मारामारी नाही झाली. अगं पण लय जोरात भांडणं झाली. डॉक्टर अहो काय झालं? आम्ही ऐकलं तुमचं भांडण झालं. अरे दातखिळी बसली का काय त्या कंपाऊंडरची? बोल की म्हणाव. चोराला डसला इचू आणि तो कराना हुकचू. मार खाऊन वाथा गेली असेल त्याची. हवा त्या ग बसा की काय बी काय बोलत सुटलाय. डॉक्टर तुम्ही ते काय करताय आणि असं चोरासारखे माझ्या घरात का आलात? ह्या डिंपलमुळे सगळा प्लॅन फसलाय. ही काम धडनीट करता येत नाही हिला. सांगितलं होतं मी फोन करेपर्यंत मंजूला वाड्यातून बाहेर पाठवू नको. तिच्या घरात नक्की कोण आहे हे आज मी शोधणारच होतो, पण नाही. आज जे झालं ते नको व्हायला होतं. माझ्यावर आवाज चढवला गावातल्या लोकांनी. माझ्यावर. त्यांच्या मनातली जर माझी इज्जत संपली तर सगळंच संपलं. एवढं सगळं उभं केलंय मी, त्याची अशी माती नाही होऊ देणार मी. आजचं प्रकरण गावात सगळीकडे पसरलं असणार. लोकांनी माझ्याविषयी वाईट साईड बोलायला सुरुवात करण्याआधी मला हे थांबवायलाच हवं. मी इथल्या लोकांसाठी देव माणूस होतो, आहे आणि देव माणूस राहणार. मम्मी अगं जेवाय वाढ लवकर. डिंपलला बोलवलं का? बोलावलंय येते या. मम्मी आज मला एक करू जास्त वाट. अगं लय भूक लागली पळून पळून लय दमलोय आज. तर मोठा लढायला नाही का गेला होतास तर तिथनं एवढा दमून आलास? कुठला गड जिंकून आणलास रे? अगं आजे डॉक्टरांना मारलं ही मी आमच्या क्लास मधल्या सगळ्या पोरांनी सांगून आलोय. आम्हाला नव्हते आवडत ते डॉक्टर. आम्हाला लय राग यायचा त्यांचा. नुसतं त्या कंपाऊंडरचं नाव ऐकलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आजे तू पण गावात सगळ्यांना सांगत जा की आता की डॉक्टरांना मारलं म्हणून. टोन्या गप जेवतो का? तुमचं काय बिघडवलं रे डॉक्टरनी? एवढा भला माणूस आणि त्यांच्याबद्दल काय बी बोलत सुटलाय. ती जर खरंच गाव सोडून गेले ना उपाशी मरशील. 2 वेळचं खायला मिळणार नाही. आणि तिथं नक्की काय घडलंय माहित नसताना कशाला त्यांची बदनामी करत फिरतोयस रा? म्या कुठं बदनामी केली? मंजू दीदीच्या घरासमोर लय गर्दी झालेली आणि एवढी गर्दी तर मारामारी नाहीतर भांडणं झाल्यावरच होते. डॉक्टर तर काय पण बोललं नाहीत. अहो पप्पा कुणी मार खाल्लं कोण म्हणतं का की मी मार खाल्लाय म्हणून? आता बघा मी तर शाळेत रोज मास्तरांचा मार खातो, पण मी घरात कधीतरी सांगितलंय का मी मार खातो म्हणून? शाळेत कशाला? घरी काय कमी मार खातोस वय? एवढं तर धुनं बी आपटत नसतात. एवढं मंगल तुला धरून आपटते. टोन्या नक्की कशावरून भांडण झालं रे? ते काय माहित नाही बाबा, पण भांडण झालं आणि डॉक्टरांना मारलं एवढंच माहिती. किती खोटं बोलतोस रा? एके दिवशी अंगलटेल ना तेव्हा कळेल. मम्मी असं काय बी झालं नाही. डॉक्टरांनी कुणी बी मारलं नाही. फक्त मंजू दीदी त्यांच्यात भांडणं झाली होती. त्या मुडद्यानंच काहीतरी केलं असेल. विनाकारण तिची खोड काढली असेल. त्याला घातलं डबऱ्यात. त्याला दवाखाना सोडून तिकडे उलटायला जायची काय गरज होती?
आता मला काय माहित कशाला गेले होते तिथं. आता तू तर त्याच्याकडे कामाला आहेस ना, मग त्याच्याकडे वय ध्यान ठेवत जा की. छी, ऐसी गंदी आदत आहे नाहीये मुझे. कोणाचे बी काम ढवळ ढवळ करत नाही मी. तर तू मोठी साळसूद नाही का? मंगल भाकरीन चटणी आण ग, हिची नजर काढते. हिला एक सुतळाक बनायला लागली आता. नजर लागल्यागतच झाले. समत कसं चांगलं चाललं होतं, ही मधातच काय घडलं? डॉक्टर आपल्यासाठी देव माणूस आहे, पण एवढ्या चांगल्या माणसाची मंजू का बरं भांडली असेल? अगं मला पण कळना झालंय. आणि आता ती वाड्यात तरी येते का नाही काय माहिती. नाहीतर तिला विचारलं तर असतं. तिच्याशी बोललं म्हणजे नक्की खरं खोटं काय तर कळल बघा. कळेल कळेल, आधी जेवायला वाढ, भूक लागली आहे कवाच्यानं. निघली निघली. टोण्या, मम्मी आणि पप्पाला बोलव. अगो डॉक्टर, तुम्ही वाडा सोडून निघालाय वय? ए धांगड तकड तकड तकड, ए धांगड तकड. डॉक्टर निघाले वाडा सोडून, ए गाव सोडून निघाले. डॉक्टर, तुम्ही तुमची कापड बिपड सगळी घेतली ना? काय राहिलं नाही ना? नाही तर काहीतरी राहिलं असेल आणि तुम्ही ते घ्यायला परत येताल. हा, आणि तो तुमचं कपाट आहे का नाही ते मलाच ठेवून जावा. म्हणजे कसं मी पतंग, बहुरा, गोट्या ते सगळं ठेवतो तिथं. हा, जावा आता तुम्ही. टाटा. टोण्या, मंगलते आणि बाबूदादांना बोलव. अहो तुम्ही जावा की, मी सांगतो त्यांना की तुम्ही गेलात म्हणून. टोण्या, बाबूदादा, मंगलताई. पप्पा, मम्मी, अहो या की लवकर बाहेर. अहो डॉक्टर निघाल्यात, अहो त्यांना टाटा करा या की. मम्मा, हा बघा आली तर. काय र डॉक्टर, ही बॅग घेऊन कुठे निघालाय? बाबूदादा, मी हा वाडा आणि हे गाव कायमचं सोडून चाललं. काय? अरे देवा, बरं झालं बाबा, उशिरा का होईना पण शानपण सुचलं याला. सुंट वाचून खोकला गेला. मंगले, आज चांगलं गोडधोड कर आणि त्या मंजूला बी निरोप धाड. म्हणा सरू आजीने तुला जेवायला बोलावले, तिच्यामुळेच आज एवढा चांगला दिवस उगवला. अहो आत्या कसल्या गोड्याधोडाच्या गोष्टी करताय? डॉक्टर वाड्यातनं गेल्यावर वाड्यातली चूल तर पेटल का? तर हे नव्हतं तेव्हा सगळे आपण उपाशीच मरत होतो नाही का? त्या वरच्याला हाय काळजी, पोट दिले म्हणजे अन्न बी दिल. तो कुणाच्या उपकारात मिंद राहायची काय गरज नाही. काय आडवी बिडवू नका ह्याला. स्वतःहून ही बॅग निघाली ना, ही चांगलंच आहे. होय मम्मी, जाऊन दे डॉक्टरांनी. मी अख्ख्या गावात सांगून येतो की डॉक्टर चाललेत म्हणून. ए डॉक्टर चाललं गाव सोडून. मंगलताई, बाबूदादा, तुम्ही तुमच्या वाड्यात राहायला जागा दिली, खूप उपकार झाले. कळत न कळत मी तुम्हाला काही बोललो असेल, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा. येतो मी. डॉक्टर, डॉक्टर, अहो आमचं काय चुकलं का? ती तडकाफडकी वाडा सोडून निघालाय. मंगलताई, तुमचं नाही चुकलं, चूक माझीच झाली आहे. मीच लोकांचं भलं करण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून जातो. परत मला अशी चूक करायची नाही. मला जाऊ द्या. डॉक्टर, नका जाऊ येत ना. हात जोडतो मी, पाया पडतो मी. बाबूदादा, काय करता तुम्ही हे? बघा, तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी इथे थांबणार नाही. मला जाऊ द्या. डॉक्टर, आईचा राग आला का माझ्या? तिचं नका मनावर घेऊ. अहो अशीच फटकाळ आहे ती. बाबूदादा, मला का राग येईल त्यांचा? अहो त्या माझ्या आजीसारख्या आहेत. ए, मी काय तुझी आजी नाही. आलाय मोठा नातं जोडायला. आय, तुझं तोंड बंद कर बरं, नाही तर डोकं आपटून जीव देईन बागी. इकडे मीच आपटते तुझं डोकं. जवा वागावता एक जणीवानी डोकं आपटतं म्हणा, डोकं आपटतं. डॉक्टर, हे बघा, तुमचं कुणाशी काय भांडण झालं ना, त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात. आमच्या घरातल्यासारखं आहात तुम्ही. तुम्ही नका जाऊ येत ना. मंगलताई, माझं ठरलंय, प्लीज मला अडवू नका. निघतो मी. डॉक्टर,
मी पदर पसरते तुमच्या मोर, पण तुम्ही इथनं जाऊ नका. तुमची जी काय भांडण आहे ना त्या म्या मिटवती. डॉक्टर खरंच गाव सोडून चालल्यात का डॉक्टरांचा प्लॅन आहे? काहीच कळना झालंय. तुमच्यामुळे सुखाचे 4 दिवस बघायला मिळालं आम्हाला, पण तुम्ही असं वाऱ्यावर सोडून जाणार बाई आम्हाला. ठीक आहे, नाही मी नाही जाऊ देणार तुम्हाला. आव डॉक्टरांची बॅग या आत ठेवा. डिंपल, तू तर सांग की डॉक्टरांना इथं जाऊ नका म्हणून. डॉक्टर चाललं गाव सोडून. डॉक्टर गाव सोडून निघाले रे. धंगाड तकड तकड तकड. बाबा बाबा डॉक्टर गाव सोडून निघालाय. धंगाड तकड तकड तकड. हे राणा, अगं राणा, अगं डॉक्टर गाव सोडून चाललं. ही घे खा 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 खा. डॉक्टर गाव सोडून चाललं. अर्चना, डॉक्टर गाव सोडून चाललंय. डॉक्टर गाव सोडून चाललं. डॉक्टर गाव सोडून चाललं. डॉक्टर गाव सोडून चाललं. हे आमरा डॉक्टर गाव सोडून चाललं. धंगाड तकड. टोन्या, हा काय बोलतोस रे? डॉक्टर गाव सोडून चाललं. काय याडबीड लागलं काय तुला? डॉक्टर गाव सोडून चाललं. डॉक्टर गाव सोडून चाललं. काकू काकू डॉक्टर गाव सोडून चाललं. धंगाड तकड तकड. हे धंगाड तकड तकड तकड. डॉक्टर गाव सोडून चाललं रे. मामा दादा डॉक्टर गाव सोडून चाललं. धंगाड तकड. डॉक्टर गाव सोडून चाललं रे. धंगाड तकड तकड. गाव सोडून चाललं. माझी उदारी. डॉक्टर गाव सोडून चालले. जावं लागतं वाटतं. हे बारक्या, काय वाई जरा मॉलकडे थांब ना. हा मी आलोच जाऊन येतो. हा डॉक्टर बाबू दादा सोडा. बाबू दादा सोडा, हट्ट करू नका. मी आता इथे नाही थांबू शकत. मी या वाड्यातल्या माणसांना, गावातल्या माणसांना माझी माणसं मानलं, म्हणून तर माझं मुंबईतलं हॉस्पिटल बंद करून मी इथे लोकांची सेवा करण्यासाठी आलो. पण काल मला माझी लायकी कळाली. गावातल्या लोकांनी माझ्यावर संशय घेतला. माझ्यावर, डॉक्टर अजित कुमार देववर, या देव माणसावर. मी फक्त डॉक्टर या नात्याने त्यांची मदत करायला गेलो होतो. लोकांनी माझ्यावरती वाईट वाईट आरोप केले. तुम्ही विचार करा बाबू दादा, माझ्यासारख्या देव माणसाला किती त्रास झाला असेल याचा. खरं तर मी रात्रीच निघणार होतो, पण मी तुम्हा सगळ्यांना भेटायला, नाम्याला बजाला भेटायला थांबलो होतो. नाहीतर मी खरंच गेलो असतो रात्रीच. मी आता निघतो, थांबू नका मला. डॉक्टर, हे बघा, गावातल्या लोकांशी आम्ही बोलतो. हा, ते तुम्हाला काय बी बोलणार नाही, मग तर झालं. हा आमचा विश्वास आहे. तुम्ही असं काय वाईट वंगाळ करणार नाही. आता लोक काय म्हणले त्याची शिक्षा आम्हाला नका देऊ. तुम्ही नका जाऊ वाडा सोडून. मंगलताई, अहो माझा सगळा मान सन्मान मातीला मिळाला इकडे. मी कसं थांबू या गावात? त्याला नाही थांबायचं तर कशाला त्याच्या गोथड्या तोडताय रे? जाते तर जाऊ द्या की. एवढा हातापाया पडायची काय गरज आहे? तो होता म्हणून काय आपलं मड हलकं झालंय वय? तर तो गेला आपण भिकायला लागणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका. मी बस खमकी आहे तुम्हाला सांभाळायला. बरोबर बोलतायत आजी. म्हणजे मी इथे असण्याचा काहीच उपयोग नाहीये. मला जाऊ द्या इथून. अहो तसं नाही डॉक्टर. तुम्ही हाय म्हणून वाड्यातली चूल रोज पेटतीया, नाहीतर तुकडं मागून खायची वेळ आली असती आमच्यावर. अहो तुमच्यामुळे माझी लेक रांकायला लागली, 4 पैसे कमवायला लागली, शाण्यासारखी वागायला लागली होती माझी लेक. डॉक्टर खरंच निघालाय? डॉक्टरांनी असं गाव सोडून नाही गेलं पाहिजे का? डॉक्टर कशासाठी असं वागताय? तुम्हाला जर माझा राग आला असेल तर मला ओरडा, बोला. पण असं गाव सोडून, हे वाडा सोडून का बरं चाललाय तुम्ही? तुम्ही अजिबात कुठं जायचं नाही. डिंपल, माझा निर्णय झालाय. तो निर्णय तुम्ही मागे घ्या. तुम्ही अजिबात कुठं जाऊ शकत नाही. तुम्ही काय चॅलेंज केलं होतं विसरला का? मंजू, बरं झालं तू इथंच भेटलीस. मी ऐकलं काल डॉक्टरचं. संजू प्लीज, मला सकाळी सकाळी हा विषय नकोय. या विषयावरती बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नाही बोलत. पण तुला कळालं का काल जे झालं ना, त्याच्यामुळे डॉक्टर कायमचेच गाव सोडून निघाले. तर मग जाऊ दे की.
असाही तो माणूस माझ्या नजरेसमोर नकोय मला. डॉक्टर चाललंय तर त्यासाठी गावचे सगळे माणसं तुला जबाबदार धरता येतं. काय? त्यांच्यासारखा देव माणूस तुझ्यामुळे गाव सोडून चाललाय असं म्हणतायत. अशानं गावातल्या लोकांच्या नजरेतनं पडशील तू. नाही मंगलताई, जाऊ द्या मला. नाही डॉक्टर, हा काय करताय तुम्ही? हा गाव सोडून चाललाय होय तुम्ही? हो बजा. नाम्या, बरं झालं तू पण आला. खरं तर मी तुम्हाला भेटण्यासाठीच थांबलो होतो. तुमच्यासारखी माणसं आयुष्यात येणं म्हणजे खरंच नशीब समजतो मी माझं. खरंच खूप धन्यवाद. येतो मी. नाही नाही डॉक्टर, तुम्ही ह्या वाड्यातनं ह्या गावातनं एक पाऊल सुद्धा बाहेर टाकायचा नाही. तुम्हाला जाऊ देणारच नाही मी. तरी जर का तुम्ही गाव सोडून बाहेर गेला का नाही, अख्ख्या गावाला पेटवून देईन मी एका बुकीतच. डॉक्टर जाऊ नका. काल जे झालं ते विसरून जा. खरं खोटं माहित नाही मला, पण डॉक्टर जे झालं त्यासाठी गाव सोडून जायचं म्हणजे बरोबर नाही डॉक्टर. अरे लायकी नाही तुमची. तुमच्या कुणाची लायकी नाही. लायकी हे डॉक्टर मुंबईला त्यांचं काम सोडून बंद करून इथं गावात आलं. कुणासाठी? कुणासाठी? आपल्यासाठी. कधी बी कुणाला कसली बी मदत लागली तर कधीच नाही म्हणला ना ह्यो माणूस. रात्रीचा दिवस केला या माणसानं आपल्यासाठी. आणि आपण काय केलं? त्याच्यावर संशय घेतला. कुणावर? देव माणसावर. खर तर माझीच चूक आहे. काल एकाला आडवा केला असता का नाही जाग्याहून तर ही येळच आली नसती. एका बुकीतच. आमची काय चूक? हे सगळं मंजूमुळे झाले. मंजूने काय केले? डॉक्टरांसारख्या देव माणसावर नको नको ते आरोप केले तिने. नाहीतर काय, खरं खोटं करायची वेळ आल्यावर घेतलं दार लावून. माणूस खरा असला तर असा घरात लपून बसत नाही. मला तर वाटतंय तिच्याच वागण्यात काहीतरी खोटं आहे बघ. हे बघा, जे झालं ते झालं. त्यावर आता बोलून काय मिळणार आहे? त्यामुळे मी या गावात राहणार नाही हे माझं ठरलंय. बजा, खरं तर या गावात जेव्हा आलो होतो तेव्हा मोठं हॉस्पिटल टाकेन असं म्हटलं होतं. गावातल्या लोकांसाठी फुकट उपचार करेन, त्यांची खूप सेवा करेन असं स्वप्न होतं. पण हे स्वप्न स्वप्नच राहिलं. असो, मी खूप मिस करेन या गावाला, तुम्हाला. अच्छा, काळजी घे. मंगलताई, येतो. नाही डॉक्टर, तुम्हाला आम्ही इथून कुठं बी जाऊ देणार नाही. अहो, तुम्ही नव्हता म्हणून आमचं केवढं हाल होत होतं. तुम्ही आला म्हणून म्हाताऱ्या माणसाची, आडल्या नडल्या बायांची सोय झाली. नाही डॉक्टर, तुम्हाला आम्ही कुठं बी जाऊ देणार नाही. हो डॉक्टर, तुम्ही होता म्हणून गावातले किती जण मारता मारता वाचले. डॉक्टर, तुम्ही किती चांगल्या मनाचा आहे ते आम्हाला माहिती आहे. कंची तरी बाय येणार आणि तुमच्यावर आरोप करून जाणार. मग तुम्हाला गाव सोडून जायची काय गरज? नाही डॉक्टर, तुम्ही अजिबात जायचं नाही. डॉक्टर, गावातल्या एकाला सुद्धा असं वाटत नाही की तुम्ही गाव सोडून जावं म्हणून. तुम्ही मला फक्त सांगा, मी असं काय करू ज्यानं तुम्ही गाव सोडून जाणार नाही? तर थांबा, सांगा. म्हणजे सांगाच. ही कशाला आली इकडं आता? आता काय भांडणं करून काढते का काही परत?